महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शिरपूर तालुक्यातील टिटवा पाणी परिसरात वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या गांजाची शेती करणाऱ्या दोघांवर शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून 24 लाख रुपये किमतीचा 480 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली. पोलिसांना पाहताच मदन भरतसिंग पावरा राहणार टिटवा पाणी आणि अमित थावण्या पावरा राहणार चितवीर हे दोघे आरोपी शेती सोडून जंगलात पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून मदन पावरा यांच्या शेतातून 300 किलो तर अमित पावरा यांच्याकडून 180 किलो असा एकूण 480 किलो कॅनबिन्स गांजा जप्त केला. प्रति किलो 5,000 रुपये प्रमाणे मुद्देमालाची किंमत सुमारे 24 लाख रुपये आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 नुसार NDPS कायदा कलम 8C20B I 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सागर ठाकूर, संजय पाटील, संदीप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय धिवरे, सुनील पवार, बाळा पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी यांचा समावेश होता. वन जमिनीवर गांजाची शेती झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ असून परिसरातील इतर शेतांचीही तपासणी सुरू आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शिरपूर.